नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि जो बेल आयकॉन आहे तो जर ऑल प्रेस केला नसेल तर आपण करायचा आहे, कारण की तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. तलाठी भरतीमध्ये तलाट्यांना किती पेमेंट भेटतं, म्हणजे पगार किती भेटतो या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी आपल्याला आता एका महिन्यामध्ये सरकारी नोकरी लागणार आहे. यासाठी आपण फॉर्म्युला आणलेला आहे, तो म्हणजे नियोजन कसं करू शकता. एका महिन्यामध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण ईबुक बनवली आहे. ती ईबुक तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल, कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, फक्त एका महिन्यामध्ये कसं तुमचं नियोजन असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे सरकारी नोकरीचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्याकडून कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता या संदर्भात संपूर्ण रणनीती या ईबुकमध्ये देण्यात आली आहे. प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही त्या ईबुकमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीने 30 दिवसाचा म्हणजे एका महिन्याचा अशा परिपूर्ण टाईम तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि आपली सरकारी नोकरी एका महिन्यामध्ये मिळवू शकता याचं संपूर्ण ज्ञान, म्हणजे एका महिन्यात सरकारी नोकरी कशी मिळू शकता ती ईबुक आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही जाऊन ते प्रॅक्टिकल जे आहे ते तुम्ही पाहू शकता. ईबुक खरेदी करू शकता. खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे. कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे. तलाठी भरतीचे वेतन सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर 25,500 ते 81,100 या श्रेणीमध्ये येत असतं. यामध्ये महागाई भत्ता असेल, DA जे घरभाडे आहे भत्ता ते सुद्धा असतो आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीच्या जर इन हँड सॅलरी जर आपण पाहिली तर साधारणपणे 35 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पगार मिळत असतो. अशा पद्धतीने हा तलाठी भरतीचा पेमेंट आहे, पगार भेटत असतो. तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो तुमची तयारी सुरू ठेवा, लवकरच जाहिरात मिळेल. धन्यवाद. जय शिवराय.